नारायण भगवंताचं भजन करत करत नारदजी हिमालयाच्या घरी पोहोचले आणि हिमालय आणि मैना राणीला एका मंचकावर बसवलं. नारदजी एका मंचकावर आहेत आणि सांगितलं, मी जे भविष्य कथन केलं होतं ते सत्य होण्याची वेळ आलेली आहे. तुझी मुलगी हिमालया पार्वती जी आहे तिच्या लग्नाची वेळ जवळ आलेली आहे, लग्नाची तयारी कर. म्हणले नवरदेव कोण आहे? अरे घाबरू नकोस, तुझी मुलगी पार्वती. सांगितलं ना, गुणांची खाण आहे, गुणांची खाण आहे, त्रैलोक्यामध्ये तिची कीर्ती पसरणार आहे, म्हणून घाबरू नकोस. नवरदेव नवरदेव तर त्याची त्रैलोक्यामध्ये कीर्ती आहे, पण त्याच्या सोबत लग्न होऊन तुझ्या पार्वतीची देखील कीर्ती तीनही लोकात पसरणार आहे. नाव सांगितलं नाही अजून नारदानं, बरं का? नाव सांगितलं नाही नवरदेव कोण आहे, फक्त लग्नाची तयारी कर. पण तेव्हाच्याही काळी आणि आताही साधू संतावर एवढा विश्वास महाराज हिमालयाचा देखील संतावर नारदावर विश्वास ठेवला. नारदानं सोयरीक लावलेली आहे म्हणल्यावर नवरदेव निश्चितच वाईट नसणार, नवरदेव वाईट नाही असं समजलं हिमालयानं आणि मैनेनं, आणि लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. नारदजी परत कैलाशाकडे निघून आले. आता लग्नाची तयारी सुरू झाली आणि सर्व देवी देवता कामाला लागले. देवी देवता कामाला म्हणजे लग्नाच्या तयारीला. बस कोणी धोब्याच्या इथं चले, कोणी ते ड्राय क्लीन करून आणायले, कोणी कडक इस्त्री मारायले, कोणी स्प्रे, कोणी हो ते देवी देवी त्या देवांच्या पत्न्या देवपत्न्या, कोणी ब्युटी पार्लरला जाय, कोणी ते फेस वॉश लावून, कोणी काय ब्लीच लावून, ते भलतच मेकअप, पॉन्ड्स पावडरचे डबे ते फिरून लावले, ते फिरून लावली. तुमच्याकडे आहे की नाही? फेरेन लावली, हा फिरवून लावली. मी तिला म्हणतो फिरवून लावली. फिरून फिरवून फिरवून लावले जाते आणि फिरून फिरून लावले जाते. सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा फेरेन लावली. असं काहीतरी सांगितलं की असे हसतात आणि मग काहीतरी असे गोड गंभीर विषय सांगायला गेलं की मग लक्ष्मी उभ्या केल्यासारखे असं बसतं. तुमच्यासाठी हे असं मधात काहीतरी सांगावं लागते, नाही तर हे असं काही सांगू वाटत नाही मला. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. सगळे देवी देवता आपले आपले वाहनाची तयारी आणि जाण्याची तयारी. बस नंदी आला. नंदी म्हणला महादेवाला. महादेवजी म्हणले, काय रे नंदी, काऊन नाराज दिसायला? अरे लग्न होणार आहे ना आता माझं. म्हणले मालक नाराज नाही हो तर काय हो. पाहणं म्हणले कसे तयारीला लागले आणि तुम्ही असेच बसलेले, जटा विस्कटलेल्या, अंगावर कपडे नाही, राख लावलेली अंगाला. करा की तयारी काहीतरी. बस महादेव तयार व्हायला लागले. महादेव तयार व्हायला लागले. कसे तयार झाले महादेव? महादेव म्हणले मेकअप करू. म्हणले आपण मेकअप. कसा मेकअप करायचा? बस 2 शिवगणाला सांगितलं, जा रे पलीकडे ते पाणी वाहायला म्हणले गंगेचं, तिथून एखादा काही साप वगैरे भेटते का? बस एक शिवगण धावत गेला. भला मोठा साप दिसला त्याला. ते साप आणला, त्यानं उचलून घातला महादेवाच्या गळ्यात. तिथं मेकअप करायला काय हो? 2 शिवगण पळत गेले, एका तलावाच्या काठावर गेले आणि 2 विरळा जातीचे साप सापडले त्याला. ते विरळा जातीचे साप धरून आणले, बांधले मनगटावर. काय शोभून दिसायले तरी म्हणले महादेवाचा अमंगल वेश. मी सांगितलं वेश कसा आहे? मंगल आहे का? नाही, अमंगल वेश आहे. अरे फार छान दिसायलेत म्हणले साप. अजून भेटतात का पहा. गेले, अजून 2 धरून आणले, बांधले दंडावर. 2 शिवगण धावत धावत गेले आणि भले मोठे एवढाले विंचू सापडले. विंचू आणले, ते 2 विंचू धरून घातले कानामध्ये कुंडल, विंचूवाचे कुंडल. अरे आता सगळं झालं म्हणले, पण आता पावडर लावलं पाहिजे. आणि पावडर काय नुसतं चेहऱ्यालाच लावावं एवढं महादेवाला कळत नव्हतं, सगळ्या अंगालाच लावायचं होतं. म्हणले आता पावडर आणायचं कुठून? म्हणले त्या तिथे एक मड जळायले, ताज प्रियत आहे म्हणले, जा त्याची राख आणा सावड. गेलं शिवगण, एक त्या शिवगण त्यानं एका टोपल्यामध्ये राख भरली, आणली, लावली सगळ्या महादेवाच्या अंगाला. चला म्हणले काय नवरदेव शोभून दिसायला. देवन देवपत्न्या अशा हसायला लागल्या. आपण एवढे सुंदर मेकअप केलेत म्हणले, आणि जे नवरदेव आहे त्याचा अवतार असा. सगळे हसायला लागले. बस नंदीनं शृंगीनं पाहिलं, महादेवाजवळ झाले, आले, एवढूस तोंड पाहिलं त्याचं. काय झालं रे नंदी, आता तर मेकअप केला ना म्हणले. देवा आपण 2-4 जणच आहे म्हणले, त्याची संख्या पाहणं केवढी आहे. ते देवी देवता स्वर्गातले वेगळे, ब्रह्मदेवातले वेगळे, वैकुंठातले वेगळे. हो
इतकी संख्या द्यायची 33 कोटी आणि आपण कैलासावरले आहेतच किती म्हणले 7-8 जण. ते वराडच लय मोठं झालं म्हणले आपल्या संघ कोणीच नाही. अरे म्हणले आपले का नातेवाईक नाहीत का? घाबरू नका. आपले नातेवाईक या पृथ्वी तलावर प्रत्येक गावामध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक गावात शंकराचे नातेवाईक. म्हणले कोणते? मंत्र शिकवतो म्हणले तुम्हाला. ते मंत्र घ्यायचा आणि प्रत्येक गावात मसनवाट्यात जाऊन म्हणायचा. मसनवाट्यामध्ये आजपर्यंत जेवढे जाळलेले पुरलेले जे काही प्रेत आत्मे आहेत सगळे जाऊन जिवंत करा घेऊन या म्हणले त्याला बोलवलं. बस सगळ्या पृथ्वीवरच्या स्मशानामध्ये जेवढे काही भूत पिशाच होते सगळे जिवंत केले उठून आले की कैलासामध्ये. आता संख्या कोणाची जास्त झाली? बस आता नंदी शृंगी खुश झाले आणि मग नंदी आता निघायची वेळ आली. नवरदेव उठून उभे राहिले. नवरदेव उठून उभे राहिले आणि सगळ्याकडे पाहिलं नंदीनं. असं नंदी म्हणजे आलं लक्षात तुम्ही? 4 पायावर उभा नंदीनं असे डोळे टवकारून पाहिले, कान असे पाहिले, सगळ्या देवी देवतांचे इस्त्री केलेले कपडे पाहिले आणि मग महादेवाजवळ आले. महादेवाला म्हणले देवा. म्हणले काय रे? अरे तो नेहमी काहीतरी असते सांग की. म्हणले देवा अरे काय सांग. राहिली म्हणले 5-25 हजाराची सफारी, कोट, ते सलवार एवढं नाही तर नाही म्हणले. साधा शर्ट टी शर्ट ते बी नाही तर नाही म्हणले. सगळे अंगावर कपडे नाही तर नाही. सासरवाडीला चलो म्हणले. निदान कमरपुरतं काहीतरी गुंडाळा. महादेवाचा दिगंबर वेश, कामावर ज्याचा विजय आहे त्याला कपडे घालायची काय गरज आहे? निदान फक्त कमर पुरतं गुंडाळा म्हणले काहीतरी. काय गुंडाळा? अरे मी कधीच घातले नाहीत कपडे अंगावर. म्हणले निदान सासरवाडीत जाताना तरी ठीक आहे म्हणले तुझी इच्छा पूर्ण करतो. जा आण काहीतरी. एक वाघ होता, मारलं त्याला, त्याचं कातडं सोलून काढलं नंदी महाराजांना. बस आणलं आणि कमरेला गुंडाळलं. आता तिथं का कोणी टेलर होता का त्याला बटन शिवून द्यायला, काच करायला, हुक लावायला? काय करा म्हणले. एक साप घेतला आणि ते साप असा करदोडा आपण बांधतो की नाही पॅन्टच्या वरून. आपली जेव्हा लहान मुलांची ते पॅन्ट खाली जाते तेव्हा आई काय करते, वरून करदोडाला बांधते अशी गुंडाळते ना. तसा एक साप काय केला, त्या व्याघ्र चर्मावर वाघाच्या कातड्यावर गुंडाळला आणि नवरदेव आता उठून निघण्यासाठी तयार झाला. बस सगळे देवी देवता रांगेमध्ये उभे आहेत. वराड लांब लचक अशी वरात निघालेली आहे आणि भगवान शंकर गरुड आपल्या वाहनावर बसून महादेवाकडे आलेत आज्ञा घेण्यासाठी. निघायचं का देवा? गरुड आला आणि असा बाजूला उभं राहिला आणि महादेव आणि नारायण भगवंत बोलणं चालू आहे. गरुडानं पाहिलं सापाकडं. कुठल्या सापाकडं? जे कमरला होता ते. आणि त्या सापानं पाहिलं गरुडाकडं. साप घाबरला. घाबरल्याबरोबर जी गाठ मारलेली होती त्या व्याघ्र चर्माची ती गाठ झाली ढिली झाल्यावर काय झालं असेल? बस ते व्याघ्र चर्म गळालं खाली. नंदी म्हणला महाराज आता काही खरं नाही. या गरुडाला तुमच्या आधी घेऊन जा म्हणला. नारायण भगवंताला सांगितलं तुम्ही सगळ्यात पुढे जा म्हणला. हे गरुड परत इकडे नाही आला पाहिजे. हे जर इकडे आला महादेवाकडे परत तर ती व्याघ्र चर्म पुन्हा निघून जायचं म्हणला. सासरवाडीत फजिती होईल. नारायण भगवंताला विनंती केली तुम्ही सगळ्यात पुढे जा. सगळ्यात पुढे नारायण भगवंत आहेत आणि सगळ्यात पाठीमाग हे कैलाशपती महादेव आहे. आजही तीच पद्धत आहे. गोष्ट हसण्यासारखी नाहीये, गोष्ट विचार करण्याची. गोष्ट हसण्यासारखी नाहीये. वरातीमध्ये आजही पहा सगळे लोक आपल्या पुढे नाचतात. हा समाज जो आहे आनंदामध्ये आपल्या पुढे असतो. पण जेव्हा आपली मरायची वेळ येते, 4 खांद्यावर जेव्हा आपण असतो तेव्हा हाच समाज सगळा पाठीमाग असतो. बरोबर? महादेवानं वेश धारण केला. आपण जेव्हा मी महादेवाचा वेश सांगितला आपण सगळेजण हसलो. मी सुद्धा हसलो, तुम्ही हसलात. पण महादेवाचा वेश खरंच विचार करा, हसण्यासाठी वेश नाहीये. महादेवानं जेव्हा वेश धारण केला, काय वेश आहे महादेवाचा? हातामध्ये त्रिशूळ आहे. हातामध्ये त्रिशूळ आहे, गळ्यामध्ये साप आहे, अंगाला राख आहे, फिरायला वाहन नंदी आहे. काय नंदी कशाचं प्रतीक आहे? काय आहे नंदी म्हणजे? भागवतामध्ये ऐकलं असेल तुम्ही. एक काळा कुट्ट माणूस एका गाईला आणि बैलाला मारहाण करत होता आणि राजा परीक्षितीनं अडवलं होतं त्याला. थांब, मारू नकोस. तो बैल म्हणजे कोण होता? धर्म. स्वतः धर्मावर जो बसतो त्याला महादेव म्हणायचं.
स्वतः धर्मावर बसतो तो महादेव। त्रिशूळ आहे हातामध्ये, ते त्रिशूळ कशासाठी आहे? जे महत्वाचे 3 विकार सांगितले, 3 विकार, तसे षडरिपू 6 विकार सांगितले, पण त्याच्यात महत्वाचे 3 सांगितले। काम, क्रोध आणि लोभ या 3 विकारांना मारण्यासाठी त्रिशूळ आहे, 3 शूळ, 3 टोक ज्याला आहे ते शस्त्र त्रिशूळ आहे। महादेवाचं पहा तुम्ही वेश, महादेवाच्या प्रत्येक गोष्टीतून शिकण्याची गोष्ट आहे। हो, त्रिशूळ वाहन आहे धर्म, स्वतः धर्म, धर्माचं प्रतीक, 4 पाय धर्माला, सत्य, तप, दया आणि दान। त्या धर्मावर महादेवजी आरूढ आहे। गळ्यामध्ये साप आहे, कशासाठी साप? सोनं घ्यायचे, 1-2 तोळ्याचं लॉकेट बनवायचे, महादेवाची ऐपत नाही। अहो, त्रैलोक्याचा धनी आहे तो कैलाशपती महादेव, पण गळ्यात सापच का? तर संपत्तीचा मला मोह नाही आणि माझ्या भक्तांना देखील नसावा याच्यासाठी गळ्यात साप घालून, आणि काळावर माझा विजय आहे हे सांगण्यासाठी साप आहे, गळ्यामध्ये साप। आणि अंगाला भस्म कशासाठी? 10 रुपयाचा पॉन्डचा डबा भेटणार नाही महादेवाला? अहो, रावणासारखे श्रीमंत भक्त आहेत त्याचे, ज्याचं आज सगळं मंदिर सोन्याचं आहे काशी विश्वनाथाचं, त्याला 10 रुपयाचा पॉन्डचा डबा भेटणार नाही? राखच का? कारण अंगाला राख लावून स्वतः महादेव जगाला सांगतात, अरे या शरीराची नंतरही मातीच होणार आहे, नंतरही राखच होणार आहे, आणि आजही मी अंगाला राखच लावली। म्हणून जगाला सांगण्यासाठी शंकरजी, हे शरीर तुम्ही जे माझं माझं म्हणताय ना, याची देखील राखच होणार आहे। हो, काया, काय म्हणतोय मी? काया, काया म्हणजे हे शरीर, काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी, नहीं तेरी, नहीं तेरी, मत कर मेरी मेरी। अरे हे शरीर तुझं नाही, माझं 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 करू नकोस। एक दिवस शरीराची होय माती, शरीराची मातीच होणार आहे। म्हणून ही अंगाला राख लावून शंकरजी सगळ्या जगाला सांगतायत, हो या शरीराची देखील एक दिवस राखच होणार आहे, राखच। म्हणून अभिमान नसावा, अभिमान घालवण्यासाठी शंकरजी जगाचा अभिमान घालवण्यासाठी स्वतःच्या शरीराला राख लावलेली आहे। हो, एका एका गोष्टीतून शिकायचंय आपल्याला, एका एका गोष्टीतून। हो, हाच परमार्थ आहे, एका एका गोष्टीतून शिकायचंय। सगळे जण आता लग्नाला तयार झालेले, वरात निघणार, वरात निघणार, सगळे देवी देवता, सगळ्यात पुढे नारायण भगवंत स्वर्गातल्या देवी देवतांना समोर घेऊन पुढे चाललेले, आणि इकडं आता महादेवजी आपल्या वाहनावर बसलेले, नंदीवर बसलेले, आणि नंदीवर बसल्याच्या नंतर आजही जी पद्धत आहे तीच पद्धत त्या काळी होती, वाजत गाजत जाण्याची। पण फरक काळानुसार बदल होत आलाय। तेव्हा आपल्या इकडे मस्त सनई, चौघडा, ते पुंगीवाले वगैरे, काय म्हणायचे, बाजा, बाजेवाले वगैरे होते ते पहिल्या काळामध्ये। पण आता काळानुसार बदल होत आता डीजे वर येऊन ठेपले। तुमच्याकडे आहे डीजे? आमच्याकडे इथे, तुमचं तसं आमचं डीजे वर येऊन ठेपले, आणि डीजे वर मग ते झिंगत दारूच्या नशेमध्ये ते आजकाल लग्नाचा कार्यक्रम पार पडायला। हो, तेव्हाही तसंच सगळे जण नाचत गात वाद्यांच्या आवाजामध्ये नाचायला लागले, गायला लागले, आणि वरात निघालेली आहे। कशी वरात निघाली? साधू संतांनी गोड वर्णन केलं। बघा, सगळ्या देवी देवताला आनंद झाला, देवी देवताला सगळ्याला आनंद झाला, सगळ्याला। महादेव मायेचा अजिबात प्रभाव नाही त्या बाबावर। ते देव लग्नाला तयार झाला, देवी देवता आनंदाने टाळ्या वाजवू लागले। आपण तर माणसं, ज्यांना ज्याला देवानं हात दिले ते सर्वजण टाळ्या वाजवतील। काय म्हणलो मी? ज्यांना ज्याला देवानं हात दिले ते सगळेजण टाळी वाजवतील।
भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ, आता तेव्हा वरातीमध्ये भूत वेताळ नाचायची. आजच्या बी मध्ये काय फरक आहे का? जे पिऊन नाचतात ते बस भूतासारखा दारूच्या नशेमध्ये कोण कसं नाचल, त्याचेच पाय तोडून पुन्हा त्यांचेच भांडणं लागणं. अशी वरात निघालेली आहे. आणि वरात वाजत गाजत जेव्हा, लक्षपूर्वक आहे का, थोडासा वेळ आता फक्त 10 मिनिटं घेणार आहे. 10 मिनिटं म्हणता म्हणता 15 बी होतात आणि 20 बी होतील, पण गोड ऐकण्यासारखी कथा आहे. आता मजा आहे पा. वरात पोहोचली हिमालयाच्या नगरामध्ये. हिमालयाच्या नगरामध्ये पोहोचल्याच्या नंतर आपल्या गावामध्ये देखील समजा काही कार्यक्रम असेल तर लहान मुलांना फार उल्हास असते. लहान मुलं नगराच्या वेशीवरच येऊन थांबले. त्या हिमालय नगरामध्ये वेशीवर येऊन थांबले. आणि त्यांना काय माहित नवरदेव नेमका कोणता आहे. त्यानं पाहिलं विष्णूला पाहिल्याबरोबर आहा, काय ते डोक्यावरचा मुकुट चमकायलाय, काय ते गरुड, अंगावरचे दाग दागिने, गळ्यामधला कंठा हार, ते बस सगळा वेश पाहिला विष्णू भगवंताचा. आणि त्यांना वाटलं हेच नवरदेव आहे काय, की बज्ज पळत सुटले नगराच्या वेशीपासून ते थेट हिमालयाच्या दारामध्ये. आणि मैना राणीला सांगितलं, मैना काकू अपनी पार्वती दीदी के तो भाग्य बन गए. आपल्या पार्वती दीदीचं भाग्य उजळलं. अरे काय झालं, जगातला सगळ्यात सुंदर पुरुष आपल्या दिदीचा नवरदेव होणार आहे. म्हणजे जगातला सगळ्यात सुंदर पुरुष. हो, वाजत गाजत वरात यायली. चला पुन्हा पळत. लेकर पुन्हा इतका निरोप सांगितला मैना राणीला, पुन्हा गेले पळत. कुठं? नगराच्या वेशीपर्यंत. बस तोपर्यंत नगरामध्ये ती वरात वाजत गाजत आली. आणि नारायण भगवंत गरुडावरून खाली उतरले. खाली उतरल्यावर मैना राणी आली ताट घेऊन ओवाळायला. म्हणले, नवरदेव, मी नवरदेव नाही म्हणले, मी हा वऱ्हाडी आहे. वऱ्हाडीच म्हणतात ना तुमच्याकडे? हो, वऱ्हाडी आहे म्हणले, मी वऱ्हाडातला लग्न लावायला आलेला. मला विष्णू नारायण भगवंत म्हणतात म्हणले. बस मैना राणीला एवढा आनंद झाला. कशामुळं? सासूला फार अभिमान असते महाराज. सासूला, हो, सासूला, मुलीची आई, जावयाचा एवढा अभिमान असते सासूबाईला. आता जाऊ दे, ती सांगत बसत नाही, हेच सांगतो जे कथेतलं आहे ते. हो, एका दिवशी काय झालं, मागच्या कथेमध्ये एका गावामध्ये घरी थांबायची व्यवस्था ज्या घरी होती, त्या घरी त्या बाईचा जावाई येणार होता. जावाई येणार म्हणून असं गोड धोड खायला, काय ते बुंदीचे लाडून, भजन, पापड्यान, तेन, आहा, थाट एवढा थाट. सासूबाईला लयच उल्हास, लय केलं ना खायला. आणि अचानक जावयाचा फोन आला, मामी काही कामानिमित्त मी येऊ शकणार नाही. बस सगळ्या आनंदावर विरजन पडलं. संध्याकाळी आम्ही जेव्हा बसलो तेव्हा त्या माऊलीनं भांडे आपटू त्या भगुण्याचे बुड मधात घातले. जावाई चाला नाही. ज्याच्यासाठी स्वयंपाक एवढ्या आनंदाने केला ते राहिला बाजूला, हेच मुडदा खायला बसला म्हणली. इतका उल्हास असते. मैना राणीला वाटलं, ज्या माझ्या जावयाच्या वरातीमधले वऱ्हाडी इतके सुंदर आहेत, तर माझा जावाई किती सुंदर असेल. अजून मैना राणीनं जावाई पाहिलेला नव्हता. जेव्हा पाहिल तेव्हा पाहू काय होणार आहे ते. बस सगळ्यांचं आदरातिथ्य केलं. हिरवा मांडव टाकलेला होता. आता हिरवा मांडव म्हणजे काय, हिमालय पर्वत, आणि त्या पर्वताच्या दारात दुसरा मांडव टाकायची गरज आहे का? अहो, कितीतरी झाडं, वेली आणि सुगंधी वृक्ष, सुगंधी वेली त्या हिमालयामध्ये जाऊन पहा. मस्त वराडाची व्यवस्था केली. आणि मागून मग ती वरात यायला लागली. ती वरात कोणती? भूते वेताळ नाचती. बस वाजत गाजत ती वराड नगराच्या वेशीच्या जवळ जवळ आली. आणि हे पोरं, जे लहान लहान पोरं, अरे लय मोठ्यानं डीजे वाजायला, चला पाहू कोणाची वरात आहे. अजून माग कोण राहिले, कोणत्या गाड्या राहिल्या. हे पळत वेशीपर्यंत गेले. वेशीपर्यंत गेल्यावर पाहिलं तर ते भूत आणि वेताळ पाहिले, पिशाच पाहिले. कोणाचा डोळा फुटलेला, कोणाचा गाल तुटलेला, कोणाचा दात पडलेला, कोणाचं डोकं फुटलेलं, कोणाचा हात तुटलेला, कोणाचा पाय तुटलेला. विचित्र दिसणारे ते सगळे भूत वेताळ पाहिले. आणि यांनी आपल्या आशा चट्ट्या धरल्या आणि जे पळत सुटले मैना राणीकडे. मैना कापो घर के दरवाजे बंद कर लो.
सब नगरवासी सुन लो, अपने अपने घर के दरवाजे बंद कर लो। अरे झालं काय झालं? सबका काल आ रहा है, भूत प्रेत पिशाच सब शमशान में रहने वाले सब उठकर हिमालय में आने वाले हैं। अपनी मौत आ रही है, मौत आ रही है, घर के दरवाजे बंद कर लो। सगळ्या घराचे दरवाजे बंद केले नगरवासियांनी आणि त्याचे लेकर चड्या धरून पळाले होते, बसले घरामध्ये जाऊन। मैना राणीला तोपर्यंत काही वाटलं नाही। दारामध्ये वरात आली आणि शंकर भगवान त्यांना ओवाळण्यासाठी जावाई आलाय, जावयाची आरती उतरावी म्हणून आरतीचं ताट घेऊन चांदीच्या ताटामध्ये सोन्याची आरती आणि त्याच्यामध्ये तुपाची फुलवात केलेली, तुपाची फुलवात घेऊन सासूबाई आरतीचं ताट घेऊन आलेले आहेत। नंदी महाराज आलेले आहेत आणि त्या नंदीवर वर शंकर बसलेले आहेत। ओवाळण्यासाठी ताट असं हातात घेतलं आणि इथपर्यंत नेलं, शंकराच्या खांद्यापर्यंत हात गेला, खांद्यापर्यंत गेला आणि एकदा शंकराच्या तोंडाकडे पाहिल्याबरोबर मैना राणीच्या हातातलं ताट धाड खाली पडलं आणि मैना राणी चक्कर येऊन खाली पडली। सासूबाईला चक्कर आली, आरतीचं ताट दिवा सगळं खाली पडलं। म्हणले अपशकुन झाला, अमंगल वेश असा याचा, अशी कोण सोयरीक लावली हो? आरतीचं ताट खाली का पडलं याच्या मागे 2-3 कारण सांगितलेले आहेत तुलसीदासांनी। सांगतो, ज्याला ओवाळण्यासाठी मी चांदीचं ताट, सोन्याची आरती, तुपाची फुलवात केली, मी त्याला काय ओवाळणार? ज्याला स्वतः चंद्र ओवाळतोय, स्वतः डोक्यावर ज्याच्या चंद्र ज्याला 24 तास ओवाळतय, त्याला या आरतीनं मी काय ओवाळणार? हा एक भाव। दुसरा भाव, ज्याच्या गळ्यामध्ये एवढा मोठा काळ आहे, नाग आहे, काळाला उपमा कशाची दिली जाते? नेहमी नागाची। हो, बायका म्हणतात ना, काळ जवळ येण्यासाठी रातातून तुला काहीतरी चावून मरशील ग माय म्हणतात की नाही? काळाला उपमा नागाची दिली जाते। काहीतरी चावून म्हणजे साप चावून। हा, तर काळावर ज्याचा विजय आहे, ज्याच्या गळ्यामध्ये एवढा भला मोठा साप आहे, तिथं माझ्या पोरीचं काय खरंय? बस कॅन्सल म्हणजे सोयरीक कॅन्सल, सोयरीक कॅन्सल। सगळीकडे नाराजी पसरली। कोणा लावली होती रे सोयरीक? अशी सोयरीक लावतात काय? असा कुठे जावाई असते का? आमची पार्वती किती सुंदर आहे आणि एवढी सुंदर पोरगी अशा या अमंगल वेशवाल्याला, या बैलवाल्या बाबाला द्यायची? अरे सासरवाडीत यायचं तर निदान हत्तीवर बसून यायचं, घोड्यावर बसून यायचं, निदान हिरो होंडा तरी बैलावर बसून आला म्हणले हा बाबा। बरं आला तर आला, सर्प अंगावर घेऊन आला, निदान केस वगैरे कटिंग दाढी तरी करून यावं, जटा वाढवलेल्या म्हणले याला आमची पोरगी द्यावं का? बरं आला तर आला, कसा येऊ, इथं आपण कटिंग दाढी करू म्हणले याची, पण आला तर आला, निदान कपडे घालून यायची तरी अक्कल पाहिजे, कपडे घालून तरी। याला पोरगी नाही द्यायची। कोणा लावली रे सोयरीक? बोलवा त्याला। अशा टायमाला ज्याला सोयरीक लावली त्याला फार पंचायत असते। बस कोणा लावली सोयरीक? एक जण म्हणला, एक शेंडीवाला बाबा आलता, हातामध्ये चिपळ्या होत्या आणि विना होता, बोलवा रे त्याला। नारदजीला बोलवण्यात आलं आणि नारदजी आल्याबरोबर सगळ्यांना विचारला, काय नारदजी अशी सोयरीक लावतोय? नारदानं सांगितलं, हिमालया, पोरगी जेव्हा पाळण्यात होती तेव्हा तुला काय सांगितलं होतं? ज्याचं पांढरीवर घर नाही, काळीवर शेत नाही, असा अमंगल वेशवाला बाबा तुझ्या मुलीचा नवरा होईल, सांगितलं होतं का नाही? खरं झालं का नाही? बस काळजी करू नको, तीनही लोकांमध्ये तुझ्या मुलीची कीर्ती पसरणार आहे। मग मैना राणी आणि हिमालयाची समजूत काढल्याच्या नंतर सगळेजण लग्नाला तयार झाले आणि मोठ्या थाटामाटामध्ये पार्वतीचा शंकरजी सोबत विवाह पार पाडायचं ठरलेलं आहे। विवाह पार पाडायचं, सगळ्यांनी मोठ्या आता टाळी वाजवायची आणि महादेवाच्या लग्नामध्ये सामील व्हायचंय। खाली बसून टाळीच वाजवतील आता सगळेजण। शादी चले रचाने शंकर, शादी चले रचाने